नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी मोनिका आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. चला तर आजच्या व्लॉगची सुरुवात ना किचनपासूनच सुरू झालेली आहे आणि तेही पत्ताकोबीच्या भाजीपासून. तर इथे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये जिरा मोहरीचा तडका दिला आणि त्यानंतरनं त्याच्यामध्ये कांदा छान असा परतवायसाठी ठेवून दिला. त्यानंतरनं थोडंसं कांद्याचा रंग बदलला की त्याच्यामध्ये आपले थोडेसे सुके जे काही मसाले आहे ना घरचे, हळद, तिखट, धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आणि लगेचच ना एक चम्मच फिरवला की टमाटर जे आहे ते टाकून घ्यायचं, जेणेकरून टमाटर आहे ना तेला मिठासोबत लवकर शिजते आणि भाजीनं खूप छान चविष्ट लागते. तर कुणाकुणाला ना हिरव्या मिरचीची पण पेस्ट टाकलेली भाजी आवडत असेल, पण आमच्या इथे ना अशी तिखट टाकलेली एकदम जी चविष्ट दिसायला आणि एकदम जी रसरशीत भाजी असते ना तीच सगळ्यांना आवडते. अशी सुक्की भाजी कोणालाच आवडत नाही. आणि जर पिवळ्या रंगाची भाजी टाकली तर त्याच्यामध्ये खूप सारा हिरव्या मिरचीची पेस्ट टाकावी लागते, तेव्हा कुठं ती भाजी तिखट होते. म्हणून मी आता उन्हाळा आहे म्हणून तशी भाजी बनवत नाही आहे. जेव्हा तशी भाजी बनवेल ना ती पण रेसिपी नक्कीच शेअर करेल. तर आता एकीकडे भाजी तर फोडणी दिली, दुसरीकडे कुकरही लावून घेतला आणि रिधूला ना दही पाहिजे होतं. कालच फ्रीजमध्ये मी घेऊन दही ठेवलेलं होतं आणि कोणालाच खायची आठवण नव्हती. तर म्हटलं चला आता खाते का, त्याला विचारलं तर तो हो बोलला. लगेचच त्याला दही जे आहे ते काढून घेतलं आणि साखर टाकून त्याला देतच होती. तर तेवढ्यात त्याचा तिकडून आवाज आला की मम्मी साखर टाकलेलं वरून तसंच दे मला. इतका तो बोलते ना, मलाही त्या बाबतीत त्याचं ना आश्चर्य वाटते. तर बघा त्याला म्हटलं हां नाही मी फिरवलेली नाही आहे. तर तो खुश झाला आणि जेव्हा त्याला वाटी दिसली ना की मम्मीने ते मेल्ट करून आणलेलं आहे, तर तो थोडासा ना तेव्हा नाराज झालेला होता. कारण की त्याला ना वरची जी साखर असते ती चम्मचनी खायला आवडते आणि मी जास्त ते करून त्याला देत नाही. जेव्हा देवाजवळ नैवेद्य वगैरे ठेवते तेव्हा त्याचं तसंच चालू असते आणि जेव्हा दही पण खायचं असते ना, दही तो आवडीने खातो, तरीसुद्धा ना त्याला असं साखर पहिले खाऊन नंतर दही खायचं असते. तर कुणाकुणाची बाळं अशी आहे नक्की सांगा मला कमेंटमध्ये. त्यानंतरनं सगळा स्वयंपाक म्हणजे भाजी आणि वरण भाताचा कुकर तर लावलेला होता, पोळ्याही टाकून घेतल्या आणि मग लगेचच लागलेली आहे भांडे घासायसाठी. आणि बाहेर इतकी ऊन होत आहे ना, 9, 9:30चा हा टायमिंग होता, तरी पण असं वाटत होतं 11-12 वाजले की काय, अशासारखी ऊन झालेली होती. खूप कामाचाही कंटाळा येते आणि असं वाटते की हे कामं कधी संपेल आणि आपण कधी रिलॅक्स होऊ. पण दिवस पण 12पर्यंत जरी कामं झाले ना तरी पण दिवसभर इतकं बोर होते. आता मी तर एडिट करत राहते त्याच्यामुळे काही वाटत नाही. आपण जेव्हा मुलांची स्कूल असते ना तो टाईम लवकर निघून जातो. पण आता मुलंही झोपते, हे पण असले घरी तर तेही आराम करतात आणि मग मी इकडे मोबाईल घेऊन बसते. तर जे काही दुपारचे 2-3 तास आहे ना खूप बोरिंग जाते. म्हणजे असं वाटते की कुठेतरी फिरायला जावं. पण इतका उन्हाळा आहे तर या उन्हाळ्यामध्ये जायचं तरी कुठं, हाही एक मोठा प्रश्न आहे. तर आता बघा तुमच्यासोबत बोलता बोलता माझे जी काही भांडे आहे ना अर्धे पर्धे तर झालेच आहे. आता बाकीचे जी काही राहिलेले आहेत तेही धुवून घेते आणि नंतर ना विचार केला की आज ना मुलांचे जी काही बास्केट आहे, बॉटल्स तर मी घासून ठेवलेल्याच आहे. पण ज्या बॅगी आहे आणि टाय बेल्ट सगळं युनिफॉर्म वगैरे स्मितूचा तर तसाच लटकवून राहिला. म्हटलं उद्या धुईन करता करता तसंच राहून गेला. तर ह्या सगळ्या ज्या काही स्कूलला लागणाऱ्या गोष्टी आहे ना त्या सर्फमध्ये टाकून घेतल्या आणि लगेच मग बाकीची राहिलेली भांडी पण धुवून घेतली आणि मग म्हटलं चला आता इतकी मोठी भांडी घासली तर अजून बसलं तर अजून कंटाळा येते. इतकं उभ्या उभ्या भांडे घासतपर्यंत माझा पाऊण तास आरामात जातो. तरीसुद्धा ना आतमध्ये घासलं की ऊन लागत नाही, म्हणून मी इथंच उभे राहून ते भांडे वगैरे घासून घेते. तरी आता ना खूप कंबर दुखत होती, पण असं वाटत होतं की बसलं तर आणखीन उशीर होईल आणि आणखीनच आपल्या कामाला वेळ होईल. मग वेळ झाला की अर्धे कामं तसेच बाजूला ठेवून द्यावं लागते आणि मग आंघोळ वगैरे करून आपलं अंदरच्या अंदर राहावं लागते. कारण गरमच तसं होत आहे, ऊनच तशी आहे की अंगाला तळपायाला जर चप्पल घातली नाही ना तर चटके बसते. इतकी ऊन जी आहे ना ती आहे. तुमच्या इकडे असेलच कारण उन्हाळा यावेळेसचा खूप जास्त आहे. तर आता इथे पटकन ओटा वगैरे क्लीन करून घेतला. वरण भात भाजी पोळी सगळा स्वयंपाक जो आहे तो झालेला होता. आज नाश्त्याची काही झंझट नव्हती, त्याच्यामुळे पटकन माझं आवरलेलं होतं. आणि भाजी बघू शकता जशी पाहिजे तशी तर झालेलीच नव्हती. म्हणजे थोडंसा ना याच्यामध्ये आंगी रस्सा जो असतो ना तो जर दिसला म्हणजे ताटामध्ये प्लेट घ्यायची गरज नाही. एवढी भाजी जी आहे ना आमच्या घरी ती सगळ्यांना स्पायसी आणि दिसायला तशी पाहिजे. पण आज ना भाजीचं थोडंसं माझं जे काम आहे ना ते कमी झालं. म्हणजे जशी पाहिजे तशी ती काही भाजी बनली नाही मनासारखी, तरीसुद्धा ती जेवताना सगळ्यांनी फिनिश केली. एकाच वेळेस सगळेजण बसून जेवतो तर थोडंसं चारग्यात जास्त जाते.
त्यानंतरनं झाडून घेतलं आणि मागचं बघू शकता इतकी ऊन आहे ना की वाकूशा पण वाटत नव्हतं, इतकं म्हणजे कसं तरी वाटत होतं या उन्हामध्ये. पण माझं असं आहे की पूर्ण जोपर्यंत कामं क्लिनिंगची होत नाही ना तोपर्यंत म्हणजे असं घरामध्ये जरी आपण बसून राहिलं ना तरी पण चांगलं वाटत नाही. अरे हां, आपले ते कामं व्हायचे आहे असंच वाटत राहते. त्यानंतर ना सर्फमध्ये हे जे कपडे, बॅग्स, बास्केट आणि टाय बेल्ट सगळं काही भिजत घातलेलं होतं ना, खूप छान मुरून गेलं होतं. तर म्हटलं चला आता ऊन जरी असेल तरी पण ओली झालीच आहे तर पटापट याला स्वच्छ करून घेते, नाहीतर संध्याकाळी पण माझ्याच मागे राहते. परत नळं येते आणि मग खूप सारा गोंधळ जो आहे ना कामाचा तो उडतो. म्हणजे घरातलं तसंच ठेवून बाहेरचं करत राहिलं तर आतमधले कामं तसेच राहते आणि अंदरचे कामं केले तर बाहेरचे कामं हे असेच राहते. बाईच्या जातीला कामं काही सुटत नाही आणि हे आपले जे नॉनस्टॉप कामं आहे ना हे असेच डोक्यामध्ये चालू राहणारच आहे. जोपर्यंत आपण आहो ना तोपर्यंत ही कामे काही आपल्या मागून सुटणार नाही आहे. तर चला इथे आता तुमच्यासोबत बोलता बोलता माझे इथपर्यंत कामं जे आहे ना ते झालेले आहे. ह्या जर बास्केटी वगैरे आज धुतल्या नसत्या ना त्या खिळ्याला लटकवून लटकवून अजून त्या धुळीने खराब झालेल्या असत्या आणि परत मग त्याला जास्त एफर्ट्स देऊन घासावा लागला असता. तर त्यासाठीच मी 1 तासाच्या आधी पटकन त्याला सर्फमध्ये टाकून घेतला आणि बाकीचं सगळं झाडू पोछा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतपर्यंत ते छान मुरलेल्या होत्या, म्हणून एक एक ब्रश मारलं तरी झटपट ते निघून गेलं. त्यानंतरनं इथलं जे काही फ्लोरिंग आहे ना ते आता खूप छान इझी क्लीन होते. म्हणजे ह्या ज्या टाईल्स आहे ना याच्यावर जास्त म्हणजे असं खराटा वगैरे असतो ना त्याने झाडायचं कामच पडत नाही. पाणी टाकलं की सगळं जे धूळ वगैरे आहे ना जे काही असते आपलं कचरा वगैरे तो सगळा स्वच्छ होऊन जातो. म्हणजे झाडू मारला तर कचरा तर स्वच्छ होतेच, पण जी काही शेवाळ वगैरे चढल्यासारखं होते ना जास्त पाण्याचा वापर केल्याने तसं वगैरे काही होत नाही आहे. तसं तर उन्हाळा आहे म्हणून, पण पावसाळ्यातसुद्धा या टाईल्सवरनं जास्त शेवाळ वगैरे तयार होत नाही. लवकरच झाडू मारला म्हणजे खराटा मारला की ते सगळं स्वच्छ निघून जाते. तर अशा या टाईल्स आहेत. पण घसरते खूप या टाईल्सवरून, म्हणजे चप्पल घालून अजिबातच या टाईल्सला जमत नाही. कितीही म्हटलं तरी सरकारी कामं ही लोकल दर्जाची असते आणि मग आपल्याला त्याचा खूप जपून वापर करावा लागतो. तर इथे बघू शकता आता सगळे टाय बेल्ट मस्त असे वाळू घालून घेतले आणि त्याच्यानंतर चला आता तुम्हाला व्हिडिओ एंड करायच्या आधी मस्त अशी रेसिपी शेअर करते. तर रात्रीच्या जेवणामध्ये ना भूक कोणालाच नव्हती, कारण की सकाळचं जेवण भरपेट झालेलं होतं, म्हणून ना फक्त पास्ता बनवायचा होता. तर इथे ना तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरा मोहरीचा तडका दिला, लसणाच्या किडल्याही तेलामध्येच टाकून घेतल्या आणि त्याच्यानंतर शिमला मिरची टाकून घेतली, अर्धं गाजर होतं तेही टाकून घेतलं आणि छान असे 2 कांदे मीडियम आकाराचे बारीक बारीक कट करून तेही टाकून घेतले. आता हे सगळं एकत्र छान असं फिरवून घ्यायचं तेलामध्ये, त्याचा कच्चेपणा जातपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आणि एकीकडनं मी पाणी बॉईल करून पास्ता जो आहे तो उकळवून घेत आहे. तो जोपर्यंत ह्या गोष्टी होत आहे ना तोपर्यंत एकदम झटपट ह्या सगळ्या गोष्टी आहे ना आपल्या बनवून रेडी होते. त्यानंतर पत्ताकोबी त्याच्यामध्ये ॲड केली आणि तुम्हाला हव्या असेल तर याच्यामध्ये आणखीन तुम्ही आवडीनुसार भाज्या टाकू शकता. पण मोस्टली आपण बघतो जेव्हाही पास्ता बनवतो तेव्हा याच पद्धतीने पास्ता बनवला जातो. आणि जेव्हा पत्ताकोबी टाकली ना त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतले आणि हिरव्या मिरच्या मला लसणाच्या किडल्यांबरोबरच टाकायच्या होत्या, पण त्या कटिंगच्या वेळेस विसरली, त्यामुळे थोड्याशा वरून घातल्या आणि नंतरनं सॉसेस वगैरे जे आहेत ते टाकून घेतले. तर पहिले रेड चिली सॉस टाकला, त्यानंतर ग्रीन चिली सॉस आणि नंतरनं सोया सॉस, असे 3ही सॉसेस छान टाकून घेतले. आता हे जे प्रमाण आहे ना ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आहे. मुलं जर तुमचे तेज खात नसेल तर कमी टाकले तरीही चालते. त्यानंतरनं टोमॅटो कॅचअप याच्यामध्ये टाकून घेतला, छान आता त्याला फिरवून घेत आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेस करताना थोडंसं झाकण जे आहे ते झाकून ठेवत जायचं, उघडत जायचं. फक्त जे काही व्हेजिटेबल्स आहेत त्या अजिबात पातेल्याला, गंजाला किंवा कढईला चिपकू द्यायच्या नाही आणि छान असा रंग यावा यासाठी मी लाल तिखट जे आहे तेही टाकलेलं आहे आणि सॉसेसमध्ये मीठ ऑलरेडी राहते त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकलेलं आहे. त्यानंतर बॉईल केलेला पास्ता, आणि पास्ता आपण जेव्हा बॉईल करतो ना चाळणीत काढतो तेव्हा त्याच्यावर गार पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे तो अशा पद्धतीचा मोकळा होतो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर या पास्ता खायला तुम्हीही, आणि या मस्त अशा व्हेजिटेबलने भरलेला हेल्दी पास्त्यासोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो आपल्या व्हिडिओला असा छान छान प्रतिसाद करत राहा. चला बाय.